शून्यातून विश्व ज्याने निर्माण केले, शून्यातून विश्व ज्याने निर्माण केले, मातीच्या गोळ्याला ज्याने सोने केले. शून्यातून विश्व ज्याने निर्माण केले, मातीच्या गोळ्याला ज्याने सोने केले. पुन्हा पुन्हा जन्मावे असे वाटते जगी, पुन्हा पुन्हा जन्मावे असे वाटते जगी. ज्या सूर्याने आम्हाला माणूस केले, ज्या सूर्याने आम्हाला माणूस केले. आदरणीय बाबासाहेब, हे पत्र लिहिताना शब्दांचीही मर्यादा पडते, कारण तुम्ही जे दिलं ते सांगायला आभाळही अपुरच आहे. आम्ही कोण होतो? ज्यांच्या सावलीलाही अपवित्र मानलं गेलं, ज्यांच्या गळ्यात मडकी आणि पाठीला खराटे बांधले गेले. आमचे अस्तित्व म्हणजे केवळ जिवंत प्रेत होते. पण मग तुम्ही आलात, एखाद्या वादळासारखे नाही, तर एखाद्या शांत पण अजय्य अशा क्रांतीच्या सूर्यासारखे. तुम्ही चवदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श केलात आणि त्या एका स्पर्शाने आमची हजारो वर्षांची गुलामगिरी वाहून गेली. तुम्ही आम्हाला पाणी नाही दिलं बाबा, तर तुम्ही आम्हाला आमचा कणा दिलात. तुम्ही सांगितलं की वाघाचं दूध प्यायल्याशिवाय हा समाज डरकाळीच फोडणार नाही, म्हणून तुम्ही स्वतःच्या आयुष्याचं समिध केलं. एकीकडे तुमची मुलं मृत्यूशी झुंजत होती, पण तुमची नजर मात्र माझ्यासारख्या करोडो लेकरांच्या भविष्यावर खिळली होती. काय काळजाचा होता हो तुमचा त्याग. आज जेव्हा मी या लोकशाही ताठमानेने श्वास घेतोय, तेव्हा मला जाणीव आहे की माझ्या या प्रत्येक श्वासाची किंमत तुम्ही तुमच्या रक्ताने चुकवली आहे. तुम्ही लिहिलेला प्रत्येक शब्द हा केवळ कायदा नव्हता, तर तो आमच्यासाठी मुक्तीचा मंत्र होता. आज आम्ही शिकलो, मोठे झालो, साहेब झालो, पण हे विसरलो नाही की या यशाच्या इमारतीचा पाया तुमच्या त्या फाटलेल्या कोट आणि अर्धपोटी राहिलेल्या रात्रींवर उभा आहे. तुम्ही आम्हाला जगायला शिकवलत, लढायला शिकवलत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवर प्रेम करायला शिकवलत. माणसाने माणसाशी माणसाचं वागणे. तुम्ही गेलेले नाही आहात, तुम्ही आजही जिवंत आहात. प्रत्येक अन्यायाविरुद्ध उठणाऱ्या मुठीमध्ये आणि प्रत्येक पुस्तकाच्या पानामधून वाहणाऱ्या ज्ञानाच्या गंगेमध्ये. माझं अस्तित्व, माझा सन्मान, माझं सर्वस्व तुमच्या चरणी अर्पण. तुमचाच लाडका लेक.